लेट्स स्टार्ट अ न्यू लेसन. लेसन नंबर 10, क्लोथ्स. आज आपण एक नवीन लेसन बघणार आहोत. क्लोथ्स म्हणजे कपडे. ट्राय दिस. डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी अँड मेक अ नोट ऑफ युअर ऑब्झर्वेशन्स. हे खालची एक ॲक्टिव्हिटी करा खाली सांगितलेली, आणि तुम्हाला जे जे वाटतंय, तुम्ही जे निरीक्षण कराल त्याची एक लिहून ठेवा. टेक अ पीस ऑफ क्लोथ अँड ऑब्झर्व इट अंडर अ मॅग्निफाईंग ग्लास. व्हॉट डू यू सी? एक कापड घ्या आणि असं हे भिंगा खाली बघा. काय दिसेल तुम्हाला? स्टडी अ सॅक क्लोजली. एक पोतं घ्या. कॅन यू सी हाऊ इट वॉज मेड? तुम्हाला दिसू शकेल का की ते कसं बनलेलं आहे? विजिट अ टेलर फॉर स्टिचिंग क्लोथ्स. द टेलर कट्स क्लोथ. एका टेलरकडे, कपडे शिवणाऱ्याकडे जावा, शिंप्याकडे जावा, आणि कपडे शिवण्यासाठी ते टेलर काय करतात? पहिल्यांदा क्लोथ्सला कट करतात, कापतात. टेक अ पीस ऑफ कट क्लोथ दॅट ही डज नॉट नीड. आता त्या टेलरला न लागणारं एक कट केलेलं कापडाचा तुकडा घ्या. व्हॉट डू यू सी ॲट इट्स एजेस? तुम्हाला त्याच्या कोपरावर काय दिसेल? हे बघा, माझ्याकडे हे एक कापडाचा तुकडा आहे. तर ह्याच्या किनाऱ्यावर, ह्याच्या एजेसवर बघा, इथे काय दिसत आहे आपल्याला? तर हे असे धागे जे आहेत, दिसतंय का नीट तुम्हाला? हां, हे असे धागे एकमेकांमध्ये जोडून हे कापड तयार केलेलं आहे. इथं दिसतंय ह्याच्या किनाऱ्यावर हे धागे. हे तुम्ही घरी बघू शकता. एखादा कापडाचा तुकडा घ्या कापलेला आणि त्याची किनार तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. You will see that cloth or fabric is made by intertwining threads together. मग आता आपल्याला ह्या कापडावरून काय कळलं? तर हे असे वेगवेगळे धागे एकमेकांना जोडून हे कापड तयार केलेलं आहे. इंटरट्विनिंग म्हणजे एकमेकांना जोडणे. इंटरट्विनिंग थ्रेड्स टुगेदर इज कॉल्ड विविंग. आणि असेच हे धागे एकमेकांना जोडणे याला म्हणतात विणणे, विणकाम. लॉंग थ्रेड्स आर वोन टुगेदर टू मेक क्लोथ. आणि मग असे मोठे मोठे धागे एकमेकांमध्ये विणून कापड तयार होते. वेअर डज दिस थ्रेड कम फ्रॉम? मग आता हे धागे कुठून येतात? आपल्याला हे धागे कुठून भेटतात? ट्राय दिस. टेक अ वॅड ऑफ कॉटन वूल. थोडासा कापूस घ्या. पुल ॲट इट फ्रॉम आयदर साईड टू मेक इट ॲज लॉंग ॲज पॉसिबल. आणि त्याला एका साईडने थोडासा ओढा की ज्याने तो जास्तीत जास्त मोठा होऊ शकेल. ले इट ऑन युअर पाम. पाम म्हणजे तळहात. तुमच्या अशा तळहातावर तो कापूस घ्या. अँड प्रेसिंग इट विथ द अदर हँड. आणि दुसऱ्या हाताने तो दाबा आणि रोल इट इन वन डिरेक्शन. आणि त्याला रोल करा, त्याला असा फिरवा हातावरती. नोट व्हॉट हॅपन्स. आता काय होईल ते बघा. You will see that wad of cotton get twisted into a long wick. आणि अशा प्रकारे तो जो कापसाचा गोळा होता त्याचे काय तयार होते? वात. विक म्हणजे वात. आपण दिव्याला घालतो की नाही वात दिव्यामध्ये, ती वात तयार होते. अर्लियर अ स्पिनिंग व्हील वॉज यूज टू ड्रॉ यार्न फ्रॉम कॉटन. आता जसं ह्या कॉटनपासून आपण विक तयार केली की नाही, तसेच कॉटनपासून सूत म्हणजेच धागे तयार करायचे. आणि त्यासाठी काय वापरायचे? स्पिनिंग व्हील. स्पिनिंग व्हील म्हणजे असं एक मोठं फिरणारं गोल चाक असायचं, आणि त्याला असा गोल 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 त्या कॉटनपासून, त्या कापसापासून धागा तयार व्हायचा. नाऊडेज द सेम प्रोसेस इज कॅरीड आउट ऑन मशीन. आता हे जुन्या काळी स्पिनिंग व्हील वापरायचे, त्यालाच आपण चरखा म्हणायचो. गांधीजी वापरायचे बघा तो चरखा. आता या काळामध्ये मोठमोठ्या मशीनमध्ये ही प्रोसेस होत असते. क्लोथ इज मेड ऑफ कॉटन यार्न. आणि आपले जे कपडे आहेत ते कशापासून बनतात? कॉटनच्या धाग्यापासून बनतात. बिसाइड्स कॉटन व्हॉट अदर मटेरियल कॅन बी यूज टू मेक क्लॉथ. आता कॉटन शिवाय अशी कोणते दुसरे मटेरियल आहे ज्याच्यापासून कापड बनतं? डू यू नो? तुम्हाला हे माहीत आहे का? इन ऑर्डर टू विन इंडिपेंडन्स फॉर आवर कंट्री. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी स्टार्टेड पीपल्स मुवमेंट. महात्मा गांधींनी एक लोकांची चळवळ सुरू केली होती.
काय सुरू केली होती तर ही कॉल्ड अपॉन देम टू यूज ओनली दोज थिंग दॅट वेअर प्रोड्युस्ड इन अवर कंट्री. महात्मा गांधींनी सांगितलं की फक्त आपल्या देशामध्ये तयार होणाऱ्याच वस्तू वापरायच्या. फॉर दिस पर्पज ही बिगॅन टू यूज अ चरखा ऑर स्पिनिंग व्हील टू मेक थ्रेड. आणि मग त्यासाठी त्यांनी चरखा वापरायला सुरुवात केली आणि त्या चरख्याने कपडे विणण्यासाठीचा धागा बनवू लागले. चरखा मंडल्स वेअर देन एस्टॅब्लिश्ड नेशनवाईड विच गेव द मेसेज ऑफ यूजिंग ओनली स्वदेशी गुड्स. आणि अशा प्रकारे चरखा मंडळ तेव्हा स्थापन केले गेले आणि लोकांमध्ये फक्त स्वदेशी वस्तू, गुड्स म्हणजे वस्तू, स्वदेशी वस्तू म्हणजे स्वतःच्या आपल्याच देशामध्ये तयार झालेल्या वस्तू वापरण्याचा त्यांनी मेसेज दिला. ट्राय दिस. विजिट अ क्लॉथ शॉप. आता हे करून बघायचं आहे तुम्ही की एका कपड्याच्या दुकानामध्ये जा. डिस्कस द फॉलोविंग पॉईंट्स विथ द ओनर अँड मेक नोट्स. आता खाली जे प्रश्न सांगितलेत, खाली जे पॉईंट सांगितलेत ते तुम्ही त्या कपड्याच्या दुकानदाराशी डिस्कस करायचे, त्याच्यावर चर्चा करायची आणि ते आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचे. व्हॉट काइंड ऑफ क्लॉथ डज ही स्टॉक. त्या दुकानामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे आहेत. डू द टाइप्स ऑफ क्लॉथ हॅव स्पेशल नेम्स. आणि त्या टाईपला, त्या प्रकारांना, कापडाच्या प्रकारांना काही वेगळी नावे आहेत का. व्हॉट मटेरियल आर दे मेड ऑफ. कोणत्या प्रकारचं मटेरियल्स सामान वापरून ते तयार होतात, म्हणजे जसं कॉटनचं आहे, नायलॉनचं आहे, त्या प्रकारे. व्हॉट इज द ओरिजिनल सोर्स ऑफ दॅट मटेरियल. आणि मग ते जे मटेरियल आहे ज्याच्यापासून कापड बनतं तर ते मूळ कशापासून येतं आपल्याकडे, आपल्याला ते कशापासून भेटतं. विच रिजन हॅज द क्लॉथ कम फ्रॉम. आणि मग ते कुठल्या भागातून आपल्याला भेटतं, म्हणजे जसं की पैठण, केरळ, हैदराबाद, महाराष्ट्र असं कोणत्या भागामधून, देशाच्या कोणत्या भागामधून आपल्याकडे ते कापड येतं. आस्क द ओनर फॉर सॅम्पल्स ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ क्लॉथ. आणि त्या कपड्याच्या दुकानदाराला वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांचे तुमच्यासाठी थोडेसे सॅम्पल म्हणजे थोडेसे ते कापड मागून घ्या. मेक द टेबल ऑफ द इन्फॉर्मेशन यू गेट फ्रॉम शॉपकीपर ॲज शोन बिलो. आता त्या दुकानदाराकडून तुम्हाला जी माहिती मिळालेली असेल त्याचा असा टेबल बनवा. टाईप ऑफ क्लॉथ, कापडाचा प्रकार. कॉटन क्लॉथ, कॉटनचे कापड, सुती कापड, कॉटन म्हणजे सुती कापड. व्हॉट इट इज मेड ऑफ. कॉटन. सोर्स ऑफ मटेरियल, आपल्याला कॉटन कुठून भेटतं, कॉटन प्लांट्सपासून भेटतं. वेअर द क्लॉथ इज मेड. भिवंडी. आणि मग कॉटनचे कपडे कुठे तयार होतात तर भिवंडीमध्ये तयार होतात. यू विल हॅव रिअलाइज दॅट क्लॉथ इज मेड ऑफ डिफरंट मटेरियल्स. आणि मग ह्याच्या सगळ्यावरून तुम्हाला काय कळेल की कापड हे वेगवेगळ्या मटेरियल्सपासून बनतं. फॉर एक्झाम्पल, मग कुठले कुठले कापड असतात. कॉटन असतं, वूल असतं, वूल म्हणजे लोकरीचं ज्याचे आपण स्वेटर विणतो. ज्यूट म्हणजे ज्याची आपली पोती असतात ना ते ज्यूट. नायलॉनचे धागे असतात ते. रश्शी असते, आपण कपडे वाळत घालायची रश्शी वापरतो ती नायलॉनची असते. रेयॉनचे कापड असतात, आपले जे ड्रेस वगैरे असतात ते रेयॉनचे असतात, एक्सेट्रा. प्लांट्स आर द सोर्स ऑफ सम ऑफ दीज मटेरियल्स, सम आर फ्रॉम अदर सोर्सेस. आता ह्या सगळ्या मटेरियलपैकी काही आपल्याला झाडांपासून भेटतात तर काही वेगळ्या गोष्टींपासून भेटतात. मेक अ कलेक्शन ऑफ द क्लॉथ सॅम्पल्स ऑब्टेन फ्रॉम द शॉपकीपर. आणि तुम्ही जे शॉपकीपरकडून थोडे सॅम्पल, थोडे कापड घेतलेलं आहे ना त्याचं कलेक्शन करून ठेवा, ते साठवून ठेवा. यूज युअर ब्रेन पॉवर. नायलॉन अँड रेयॉन आर मेड ऑफ अ tar like material, but then what is the source of tar. आता सांगा की नायलॉन आणि रेयॉन हे टार लाईक मटेरियल म्हणजे डांबरासारख्या मटेरियलपासून आपल्याला ते भेटतात. मग हे डांबर कुठून येतं हे तुम्हाला माहीत आहे का. तर डांबर हे क्रूड ऑइलपासून भेटतं, म्हणजे हे नॅचरलीच आपल्याला भेटतं, त्याच्यापासून कापड तयार करतात. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का. क्लॉथ कॅन बी वोन इन टू 2 ways. कापड हे 2 प्रकारे तयार करतात.
Sweaters, caps, etc. are worn with the help of knitting needles at home. तर स्वेटर आहे, टोप्या आहेत, तर ते कसं असं विणायच्या सुयांपासून आणि लोकरीपासून आपण घरी बनवू शकतो. तर आणि हँडलूम्स अँड पॉवरलूम्स आर यूज टू व्यू क्लोथ ऑन अ लार्ज स्केल. पण आपण हे घरी जे कापड वगैरे बनवतो, घरी जे आपण स्वेटर वगैरे बनवतो, तर ते आपण काय एका दिवशीला हजार करू शकतो का? नाही करू शकत, हो ना. म्हणून तर मग त्यासाठी कशाचा वापर करावा लागतो? मशिनरीचा वापर करावा लागतो. मग हँडलूम म्हणजे हातमाग, म्हणजे हाताने विणणे, जसं की हे झालं हँडलूम. अँड पॉवरलूम्स म्हणजे मशीनचा वापर करून कापड तयार करणे. अशा 2 प्रकारे कापड बनवलं जातं. ट्राय दिस. टेक क्लीन वॉटर इन अ स्मॉल बकेट. एका बकेटमध्ये स्वच्छ पाणी घ्या, एका बादलीमध्ये स्वच्छ पाणी घ्या. सोक द क्लोथ्स यू हॅव वोन ऑल डे इन द बकेट. आणि त्या बादलीमध्ये तुम्ही जे दिवसभरात घातलेले कपडे, दिवसभर कपडे वापरलेत, ते काय करायचे? सोक म्हणजे भिजवून ठेवायचेत. आफ्टर ॲन अवर, एका तासानंतर, टेक द क्लोथ्स आउट ऑफ द बकेट. आणि ते कपडे काय करायचे? त्या बकेटमधून काढून घ्या. बिफोर टेकिंग देम आउट, ते कपडे त्या बादलीमधून बाहेर काढायच्या आधी रिंग देम आउट टाईटली इन द बकेट इटसेल्फ. ते बादलीमध्ये असे पिळून घ्या. नाव ऑब्झर्व द वॉटर इन द बकेट. आता त्या बादलीमधलं पाणी ऑब्झर्व करा. पाणी ते बघा आता कसं झालं असेल. इज द वॉटर इन द बकेट स्टील क्लीन. अजून सुद्धा त्या बादलीमधलं पाणी स्वच्छ असेल का, जसं आपण पहिल्यांदा घेतलं होतं तसं? ऑर डू यू सी एनी चेंजेस इन द वॉटर. का तुम्हाला ते बादलीमधलं पाणी बदललेलं दिसेल? हां, बदललेलं दिसेल. यू विल सी दॅट वेन वी यूज क्लोथ्स दे बिकेम डर्टी. मग ते बादलीमधलं पाणी कसं होतं? घाण होतं. म्हणजेच काय, जेव्हा आपण कपडे वापरतो तेव्हा ते काय होतात? डर्टी होतात, म्हणजे ते घाण होतात, खराब होतात. कॅन यू टेल. तुम्ही हे सांगू शकता का? कॅन यू गिव्ह सम रिझन्स व्हाय क्लोथ्स गेट डर्टी. तुम्ही सांगू शकता का काही कारणे की कशामुळे कापड जे आहे, आपले कपडे आहेत, ते काय होतात? घाण होतात, अस्वच्छ होतात, खराब होतात. आपण दिवसभर खेळतो, खेळताना आपल्याला धूळ लागते, माती लागते, आपण जेवताना थोडंसं आपल्या अंगावर सांडू शकतं. तर अशा प्रकारे अजून बऱ्याच प्रकारे काय होऊ शकतं की कपडे खराब होऊ शकतात. गाडीवर प्रवास केला तर हवेमधले धुळीमुळे ते खराब होऊ शकतात, हो की नाही. मेक अ लिस्ट ऑफ द रिझन्स. अशा प्रकारे कारणांची तुम्ही एक यादी तयार करा. द लिस्ट शोज दॅट अवर क्लोथ्स बिकम डर्टी फॉर व्हेरियस रिझन. आणि मग तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळ्या कारणांनी आपले कपडे खराब होतात. दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू क्लीन अवर क्लोथ्स. आणि म्हणूनच आपले कपडे रोज स्वच्छ धुणे हे गरजेचे आहेत. वेअरिंग क्लीन क्लोथ्स इज अ गुड हॅबिट. आणि रोज स्वच्छ कपडे घालणे ही एक चांगली सवय आहे. We must always have clean clothes in order to remain healthy and look neat and tidy. आणि आपण रोज स्वच्छ कपडे का घातले पाहिजेत? कारण त्याच्यामुळे आपण हेल्दी तर राहतोच, निरोगी राहतोच, आणि दिसताना पण स्वच्छ आणि नीटनेटके दिसतो. ट्राय दिस. आता हे तुम्ही ट्राय करून बघायचे. विथ व्हॉट डू वी वॉश अवर क्लोथ्स ॲट होम. आपण आपले कपडे कशाने धुतो घरी? व्हॉट इज यूज्ड इन द लॉन्ड्री फॉर वॉशिंग क्लोथ्स. तसेच लॉन्ड्रीमध्ये काय वापरतात कपडे धुण्यासाठी? आपले आई बाबा कधी कधी जर कपडे खूपच खराब असतील किंवा काही कपड्यांसाठी लॉन्ड्रीला देतात कपडे, हो ना. तर ते तिथे काय वापरलं जातं कपडे धुण्यासाठी? विच डिफरंट टाइप्स ऑफ सोप्स फॉर वॉशिंग क्लोथ्स आर सोल्ड इन ग्रोसरी शॉप. किराण्याच्या दुकानामध्ये कुठले वेगवेगळे कपड्या धुण्याचे साबण असतात? फाइंड द आन्सर्स टू द अबव क्वेश्चन्स अँड मेक अ लिस्ट. आता ह्या सगळ्या वरच्या प्रश्नांची उत्तरं मिळवा आणि त्याची एक लिस्ट, यादी तयार करा. यू विल रिअलाइज दॅट व्हेरियस टाइप्स ऑफ सोप्स आर यूज टू क्लीन क्लोथ्स. तर तुम्हाला त्याच्यावरून काय कळेल की वेगवेगळ्या प्रकारचे जे साबण असतात ते कपडे धुण्यासाठी वापरतात. एक्झाम्पल, सोप बार्स आहेत, म्हणजे साबणाच्या वड्या असतात अशा कडक सॉलिड, किंवा डिटर्जंट पावडर आहे, किंवा कपडे धुण्याची पावडर असते, जसं की निरमा पावडर आहे, रिन पावडर आहे,
लिक्विड सोप्स असतात किंवा लिक्विड सोपसुद्धा असतात, म्हणजे जसं की वॉशिंग मशीनमध्ये एरियल, रिन ह्यांचं लिक्विड टाकलं जातं कपडे धुण्यासाठी एक्सेट्रा. व्हॉट कॅन यू यूज टू क्लीन क्लोथ्स इफ दिस सबस्टन्स आर नॉट अवेलेबल. आता जर समजा हे जे सोप बार, डिटर्जंट पावडर, लिक्विड सोप आपल्याकडं काहीच नाही आहे, मग आपण काय वापरू शकतो कपडे धुण्यासाठी. ट्राय दिस. तर आपण काय वापरू शकतो ते हिथं आपल्याला समजेल. बाय सम रिठा सोप नट्स, सोक देम इन वॉर्म वॉटर. दुकानामधून रिठा आणायचे. रिठा हे सोप नट्सच आहेत आणि त्याला गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं. स्टीर द वॉटर. व्हॉट हॅपन्स. ते पाणी हलवायचं. मग काय दिसेल तर ते साबणाला जसा फेस येतो की नाही कपडे धुवायचे साबणाचा, तसा त्याचा फेस आलेला असतो. नाव सोक डर्टी क्लोथ्स इन दिस वॉटर. आणि मग आपले जे स्वच्छ कपडे आहेत ते त्या पाण्यामध्ये भिजवून ठेवा. वॉश दिस क्लोथ्स आफ्टर हाफ ॲन अवर. आणि अर्ध्या तासाने ते कपडे धुवून टाका. ॲडिंग वॉशिंग सोडा टू वॉटर अँड स्टीर द वॉटर. व्हॉट हॅपन्स. असाच प्रकारे कपडे धुण्याचा जो सोडा असतो तो सुद्धा पाण्यामध्ये टाकायचा आणि पाणी ते हलवायचं. काय दिसतं आपल्याला तर पाण्याला फेस आलेला दिसतो साबणाचा. हॅव द क्लोथ्स बिकम क्लीन. आणि मग अशा ह्या दोन्ही प्रकारे साबणाचं पाणी वापरून त्याच्यामध्ये आपण आपले डर्टी क्लोथ्स धुवू शकतो आणि ते पण स्वच्छ निघतात. सोप नट्स, वॉशिंग सोडा, हिंगनवेट, लाईमस्टोन एक्सेट्रा आर यूज टू वॉश क्लोथ्स. आता हे रिठा म्हणजे सोप नट्स म्हणजेच रिठा. वॉशिंग सोडा कपडे धुण्याचा सोडा, जसं खाण्याचा सोडा असतो की नाही तसंच कपडे धुण्याचा पण सोडा असतो. हिंगनवेट हे एक फळ आहे ते सुद्धा. आणि लाईमस्टोन म्हणजे चुनखडी. हे चारही काय करतात आपण कपडे धुण्यासाठी वापरू शकतो. दीज आर ऑल नॅचरल सबस्टन्सेस. हे सगळे नैसर्गिक सबस्टन्सेस नैसर्गिक घटक आहेत. कॅन यू टेल, डू यू स्टील यूज द क्लोथ्स यू वॉर इन द फर्स्ट स्टँडर्ड. तुम्ही जे पहिलीमध्ये कपडे घालत होता फर्स्ट स्टँडर्डमध्ये ते कपडे अजून सुद्धा घालता का. नाही घालत, कारण आता तुम्ही मोठे झालात आणि ते कपडे छोटे झालेत. इफ यू डू नॉट, व्हॉट क्लोथ्स डू यू यूज नाऊ. मग जर आता तुम्ही ते कपडे घालत नसाल तर तुम्ही कोणते कपडे घालता. तर आता तुम्हाला जे नवीन कपडे घेतले असतील ते तुम्ही घालता. वाय डू यू नॉट यूज युअर ओल्ड क्लोथ्स. कारण ते एकतर छोटे होतात नाहीतर खराब होऊन जातात, फाटलेले असतात किंवा अजून काही. थ्रेडबेअर क्लोथ्स कॅन बी पल्प्ड अँड यूज टू मेक पेपर. आता जे कपड्याचे धागे आहेत तर त्याचा असं लगदा बनवला जातो आणि त्याच्यापासून पेपर तयार केला जातो. दिस पल्प इज यूज टू मेक पेपर प्लेट्स, फ्लॉवर्स एक्सेट्रा. मग त्या पल्पपासून त्या लगद्यापासून पेपर कागदाच्या प्लेट्स बनवल्या जातात किंवा कागदाचे फ्लॉवर्स बनवले जातात, फुले बनवले जातात. इट कॅन ऑल्सो बी यूज टू मेक मॉडेल्स. आणि कागदाचे मॉडेल्स असतात की नाही तर ते मॉडेल्स पण बनवले जातात. ट्राय दिस. आता हे तुम्ही करून पहा. स्टडी द पिक्चर्स. आता हे पिक्चर्स बघा आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. हे चित्र बघा. ऑब्झर्व द डिफरन्सेस इन द डिफरंट टाइप्स ऑफ क्लोथ्स. You will see people wearing these types of clothes in your own locality or when you go out of town. आता हे जर चित्र तुम्ही बघितले तर ह्याच्यामधला डिफरन्स बघा, ह्याच्यामधला वेगळेपणा बघा. आणि ह्यातले काही लोक तुम्हाला तुमच्या इथे राहताना दिसतील किंवा काही जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलात फिरण्यासाठी तर तुम्हाला ते तिथे दिसतील. मीट दीज पीपल. अशा लोकांना भेटा. ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट देअर क्लोथ्स अँड राईट इट इन युअर नोटबुक. आणि अशा लोकांपासून त्या कपड्यांबद्दल काय मिळवा, माहिती मिळवा आणि ती तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. आता आपण चेक करूयात. हे बघा दिसत आहेत. हे तर महाराष्ट्रामधील लोक दिसत आहेत, म्हणजे यांनी धोतर आणि नऊवारी साडी नेसलेली आहे. हे कोळी लोक दिसत आहेत. कोळी म्हणजे मासेमारी करणारे. थ्रेडबेअर क्लोथ्स कॅन बी पल्प्ड अँड यूज टू मेक पेपर. आता जे कपड्याचे धागे आहेत तर त्याचा असं लगदा बनवला जातो आणि त्याच्यापासून पेपर तयार केला जातो. दिस पल्प इज यूज टू मेक पेपर प्लेट्स, फ्लॉवर्स एक्सेट्रा.
मग त्या पल्पपासून, त्या लगद्यापासून पेपर, कागदाच्या प्लेट्स बनवल्या जातात किंवा कागदाचे फ्लॉवर्स बनवले जातात, फुले बनवले जातात. इट कॅन ऑल्सो बी यूज टू मेक मॉडेल्स. आणि कागदाचे मॉडेल्स असतात की नाही, तर ते मॉडेल्स पण बनवले जातात. ट्राय दिस. आता हे तुम्ही करून पहा. स्टडी द पिक्चर्स. आता हे पिक्चर्स बघा आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. हे चित्र बघा. ऑब्झर्व द डिफरन्सेस इन द डिफरंट टाइप्स ऑफ क्लोथ्स. You will see people wearing these types of clothes in your own locality or when you go out of town. आता हे जर चित्र तुम्ही बघितले तर ह्याच्यामधला डिफरन्स बघा, ह्याच्यामधला वेगळेपणा बघा. आणि ह्यातले काही लोक तुम्हाला तुमच्या इथे राहताना दिसतील किंवा काही जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलात फिरण्यासाठी तर तुम्हाला ते तिथे दिसतील. मीट दीज पीपल. अशा लोकांना भेटा. ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट देअर क्लोथ्स अँड राईट इट इन युअर नोटबुक. आणि अशा लोकांपासून त्या कपड्यांबद्दल काय मिळवा, माहिती मिळवा आणि ती तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. आता आपण चेक करूयात. हे बघा दिसत आहेत. हे तर महाराष्ट्रामधील लोक दिसत आहेत, म्हणजे यांनी धोतर आणि नऊवारी साडी नेसलेली आहे. हे कोळी लोक दिसत आहेत. कोळी म्हणजे मासेमारी करणारे. हे बंजारा लोक दिसत आहेत. हे धनगर दिसत आहेत. हे भिल्ल लोक शिकार करणारे. हे वारकरी आहेत महाराष्ट्रामधले. आणि हे मला वाटतं हे आदिवासी लोक आहेत, जंगलामध्ये राहणारे लोक. तर ह्यांच्या कपड्यामध्ये किती वेगळेपणा दिसतोय बघा तुम्ही. प्रत्येकाचे कपडे काय आहेत, वेगवेगळे आहेत. डू दे वेअर सच क्लोथ्स ऑल इयर राऊंड. ते वर्षभर असेच कपडे घालतात का. आर एनी चेंजेस मेड डिपेंडिंग ऑन वेदर. किंवा जसं वातावरण आहे, जसं हवामान आहे त्याच्यानुसार ते त्यांचे कपडे चेंज करतात का, बदलतात का. आर एनी चेंजेस मेड ड्युरिंग फेस्टिवल्स अँड अदर सेलिब्रेशन्स. किंवा कोणते सण असतील किंवा उत्सव असतील त्यावेळेस ते काही बदल करतात का कपड्यांमध्ये. There is diversity in clothing in Maharashtra due to cultural and geographical differences. म्हणजे फक्त महाराष्ट्रामध्येच वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घातले जातात. तर ते कशामुळे, तर त्यांची संस्कृती वेगळी आहे आणि जिओग्राफी आणि भौगोलिक रचना वेगळी आहे. त्याच्यामुळे काय केले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घातले जातात. Considering the climate, people in Maharashtra mainly wear cotton clothes. जसं महाराष्ट्रामधलं जसं हवामान आहे त्याच्यानुसार तिथे फक्त नाही म्हणता येणार, तर जास्त करून कॉटनचे कपडे घातले जातात. Try this. Gather old as well as recent photographs of your grandparents, parents and relatives. तुमचे आजी आजोबा, आई वडील आणि नातेवाईक यांचे जुने फोटो आणि रिसेंट म्हणजे आत्ताचे फोटोग्राफ मिळवा. Ask them when the photographs were taken. त्यांना विचारा हे फोटो केव्हा काढलेले आहेत. And write the date behind each. आणि प्रत्येक फोटोच्या मागे तो फोटो काढलेल्याची डेट लिहा, तारीख लिहा. अरेंज देम अकॉर्डिंग टू द इयर इन विच दे वेअर टेकन. आणि प्रत्येक जे फोटो आपण गोळा केलेले आहेत, जमा केलेले आहेत ते इयर वाईज लावा. वर्षासारखे म्हणजे नाही का, कोणता आधी आहे कोणता दुसरा. जसं की 2019मध्ये कोणता काढलेला आहे, 2020मध्ये कोणता काढलेला आहे. अशा प्रकारे इयरनुसार ते फोटो अरेंज करा. विथ द हेल्प ऑफ the pictures observe how the style of clothing has changed. आणि त्या फोटोंच्या आधारे तुम्ही बघा की एकदम जुन्या काळात म्हणजे तुमचे आजी आजोबा कशा प्रकारचे कपडे घालत होते, तुमचे आई वडील कशा प्रकारचे कपडे घालत आहेत, म्हणजे क्लोथिंगची स्टाईल आहे ती कशी चेंज झालेली आहे, कशी बदलत गेलेली आहे. फाइंड आउट द रिझन्स बिहाइंड दिस चेंजेस. आणि असे बदल होण्याच्या मागची कारणे शोधा. What we have learned. आता आपण ह्याच्यातून काय शिकलो. क्लोथ इज मेड फ्रॉम यार्न. कापड हे कशापासून बनतं, तर धाग्यापासून बनतं. यार्न म्हणजे धागा. यार्न मे बी मेड फ्रॉम कॉटन, वूल एक्सेट्रा. तर धागा कशापासून बनू शकतो, कॉटनपासून, लोकरीपासून बनू शकतो. क्लोथ्स बिकम डर्टी ऑन बीइंग यूज्ड. कपडे वापरल्यानंतर अस्वच्छ होतात. वी मस्ट ऑलवेज वेअर क्लीन क्लोथ्स. आपण नेहमी स्वच्छ कपडे घातले पाहिजेत. सोप्स ऑर नॅचरल सबस्टन्सेस लाईक रिठा कॅन बी यूज्ड फॉर वॉशिंग क्लोथ्स. साबण
किंवा नैसर्गिक घटक जसे की रीटा यांसारखे तुम्ही कपडे धुण्यासाठी वापरू शकता. ओल्ड क्लोथ शूड नॉट बी थ्रोन अवे. जुने कपडे टाकून नाही दिले पाहिजेत. दे कॅन बी रियूज्ड. ते परत वापरले गेले पाहिजेत, त्यांचा पुनर्वापर झाला पाहिजे. We see diversity in clothing because of cultural and geographical differences. कपड्यांमध्ये जी विविधता दिसून येते, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, वेगळेपणा, तो कशामुळे असतो तर तेथील संस्कृती आणि भौगोलिक रचनेमुळे दिसून येतो. There is a difference in the types of clothing worn in earlier times and the worn today. जुन्या काळामध्ये वापरले जाणारे कपडे आणि आता वापरले जाणारे कपडे यांच्यामध्ये वेगळेपणा आहे. थँक्यू.